घरात दोघं मुलं खेळतायत. बिबट्याची एंट्री आणि त्यानं मुलांवर झडप घातली. पण तेवढ्यात आई आपल्या मुलांसाठी ढाल भरून पुढे आली आणि मग सुरू झाला बिबट्या आणि त्या मातेचा संघर्ष. अंगावर काटा आणणारी ही घटना प्रत्यक्षात घडली आहे नंदुरबार जिल्ह्यात. या दृश्यांमध्ये दिसत असलेला हा बिबट्या एका छोट्या घरात घुसला खरा, पण तिथं त्याला त्या आईचा सामना करावा लागला जी मुलांसाठी त्याला थेट सामोरी गेली. शहादा तालुक्यातील होळमोहिदा गावात मंगळवारी रात्री बिबट्या थेट घरात शिरल्यानं गावात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं. मात्र वैशाली विशाल भांबरे यांनी दाखवलेलं धैर्य आणि प्रसंगावधानामुळे त्यांच्या 2 लहान मुलांचे प्राण वाचले आहेत. जखमी अवस्थेतही त्यांनी बिबट्याला घरातच कोंडून ठेवत मोठा अनर्थ टाळला. रात्रीच्या सुमारास बिबट्या भांबरे यांच्या घरात घुसला. त्यावेळी वैशाली भांबरे घरकाम करत होत्या, तर त्यांची 2 लहान मुलं घरात खेळत होती. बिबट्याला पाहताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता 2ही मुलांना उचलून घराबाहेर धाव घेतली. त्याचवेळी बिबट्यानं त्यांच्यावर झडप घालत पाठीवर पंजानं वार केला. त्यांच्या हातातील एका चिमुकल्यालाही बिबट्यानं जखमी केलं आणि त्याच्या हाताला आणि पाठीला दुखापत झाली आहे. तरीही धैर्य न गमावता वैशाली भांबरे यांनी बिबट्याला घराच्या आतच अडकवून दरवाजा बंद केला. त्यामुळे बिबट्या बाहेर येऊ शकला नाही आणि संभाव्य मोठी दुर्घटना टळली. मी मुलांना घरात घेऊन आले आणि फ्रीजमध्ये बर्फासाठी भांडी ठेवत असताना मागून बिबट्याचा आवाज आला. मी मागं वळून पाहिलं तर त्या बिबट्यानं माझ्या मुलावर झडप घातली. माझा मुलगा त्याच्या पायाखाली आला. बिबट्याच्या 2ही पायांच्या मध्ये तो फसलेला. मी काही करण्याच्या आतच त्या बिबट्यानं माझ्यावरही झडप घातली आणि तेव्हा या दुसऱ्या मुलाला त्याची नख लागली. मी त्या बिबट्याला घट्ट पकडून ठेवलं. त्यानं माझा गळा पकडण्याचा प्रयत्न केला, पण हात आडवा केल्यानं त्याला काही करता आलं नाही. मग त्यानं माझ्या कमरेचा चावा घेतला. त्याचे मोठे दात माझ्या कमरेत घुसलेले आणि तेवढ्यात मी माझ्या मुलांना ओरडून सांगितलं की मी या बिबट्याला घट्ट धरून ठेवलंय, तुम्ही बाहेर पळा. मुलांना मी बाहेर पळवलं आणि बिबट्याला घट्ट धरून ठेवलं. त्याचे कान पिळले आणि त्याला पलंगाकडे ढकलून दिलं आणि 2ही दरवाजे बंद करून घेतले. याला बाहेर जाऊ द्यायचंच नाहीये असं मी ठरवलं. हा बाहेर गेला तर इतरांवरही हल्ला करेल, म्हणून मी त्याला कोंडून ठेवलं. मी मेले तरी चालेल, पण त्याला बाहेर येऊ देणार नाही असं मी ठरवलेलं. मी माझ्या मुलीला सांगितलं की मला काहीही झालेलं नाहीये, तुम्ही बाहेर थांबा. तेल मत रडू नको, तू मला काहीच व्हायला नाही. त्याला धरी तशी धरी ते मत मी याला पकडी ठेवलं. तू लई जा बडासले भाऊ. या घटनेची माहिती मिळताच शहादा वनपरिक्षेत्र कार्यालयाचे अधिकारी आणि कर्मचारी तिथं पोहोचले. सुमारे 3 तास चाललेल्या रेस्क्यू मोहिमेनंतर बिबट्याला सुरक्षितपणे जेरबंद करण्यात आलं. या घटनेत एकूण 4 जण जखमी झालेत आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बिबट्याला पकडण्याची कारवाई पाहण्यासाठी गावात मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केलेली. या घटनेनंतर होळमोहिदा परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून वन विभागानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. वैशाली भांबरे यांच्या धाडसाचं सगळीकडे कौतुक होत आहे. मुलासाठी अंधारात गड उतरून येणाऱ्या हिरकणीची परंपरा ही वैशाली भांबरे यांनी या बिबट्याशी 2 हात करून कायम असल्याची ग्वाही दिली. मुलासाठी आई कोणत्याही संकटाचा सामना करू शकते हे पुन्हा एकदा वैशाली भांबरे यांनी सिद्ध केलंय.